आज पुणे जिल्हा स्तरावरती खरीप हंगामाच्या बद्दलची आढावा बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आणि कृषी विभागाने आयोजित केली होती। त्यावेळेला खरीप हंगामाच्या संदर्भातला अनेक मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला। त्यावेळेला एक मुद्दा जिल्हाधिकारी श्री डोडी यांनी मांडला की बऱ्याचशा योजनांमध्ये पात्र लाभधारक विशेषतः अनुसूचित जाती जमातीचे शोधताना अडचणी येतात। त्यावेळेला मी असं सुचवलं की डॉक्टर एस स्वामीनाथन फाउंडेशन यांच्या वतीने मध्यंतरी अधिवेशन काळामध्ये एक मोठं कृतीसत्र 4थ्या मजल्यावर विधान भवनात झालं होतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अनेक संबंधित आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते। मी त्या ठिकाणी निवेदन मांडलं आणि मुद्दा असा आहे की शेतकरी म्हणून महिला काम करत असतील तरीसुद्धा त्यांच्या नावे जमिनी अत्यल्प आहेत। त्यांना त्यांच्या नावाने जमीन करायची असेल तरी तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी येतात। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन शेतकरी महिलांच्या नावाने त्या जमिनी व्हाव्यात, विशेषतः महिलांना अधिकार मिळावा शेती कसायचा, महिलांचं सक्षमीकरण शेती माध्यमातून व्हावं यासाठी पुढाकार घेतलेला आहे। आणि तसं माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालय आणि स्वामीनाथन फाउंडेशन याच्यामध्ये करार झालेला आहे। त्याच्याकडे मी निदर्शनाला आणलं। तसंच अर्थसंकल्पामध्ये एकल महिलांना यावेळेला त्यांची नोंदणी केली जाईल असं जाहीर केलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये व्ही राधा यांच्या माध्यमातून आमच्या विनंतीनुसार सर्व एकल महिलांची डाटा एकत्र झालेला आहे आणि म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे गजानन पाटील तिथे होते। मी असं सुचवलं की एकल महिला ज्या आहेत, विशेषतः ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांना जमिनीच्या संदर्भात अधिक योजनांचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून पुढाकार घेतला गेला तर आपोआपच आपल्याला लाभधारकही मिळतील आणि त्या महिलांनाही न्याय मिळेल। अशा पद्धतीने मी लक्ष वेधलं असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि यापुढे पुण्यातल्या योजना या अंमलबजावणी करत असताना एकल महिलांना प्राधान्य देता येईल। त्याचबरोबर ड्रोन मार्फत देखील ज्या महिलांना काही रोजगार किंवा काम करून देता येते त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना मदत करता येईल असं जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यामध्ये आलं। आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला। तर एकल महिलांना प्राधान्य देण्याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात जिथे जिथे आढावा घेतला जाईल तिथे त्यांच्यापर्यंत योजना पोहोचण्यासाठी पुढाकार घ्यावा असं मी सर्व पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी तसंच त्या ठिकाणचे विधान परिषदेतले आमदार खासदार यांना विनंती करते।